सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये आज होणारी महासभा ही तहकूब करण्यात आली। याचे कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची आचारसंहिता, याचबरोबर पूर नियंत्रण, पाणी निचरा, नालेसफाई, नाट्यगृह बांधकाम यासह साधारण 650 कोटी रुपयाची कामे आचारसंहितेमध्ये अडकलेली आहेत। विधान परिषदेच्या सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झालेली आहे। याचा परिणाम महापालिकेवरील कामावरती होत आहे। यामध्ये पूर नियंत्रण, पाणी निचरा यासाठी 592 कोटी रुपयाच्या कामाची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे। निवेदितील तांत्रिक आणि आर्थिक बाबीचा अहवाल महापालिकेने जागतिक बँकेला पाठवलेला आहे। त्याच्या मान्यतेनंतर या कामाचा कार्यारंभ आदेश निघेल। मात्र आता निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतरच या सर्व कामाचा कार्यारंभ होणार हे मात्र नक्की। महापालिका क्षेत्रातील नालेसफाईसाठी वार्षिक एजन्सीवर फुल्ली मारून निविदा मागवण्यात आलेल्या आहेत। पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण होणे गरजेचे असताना आता सांगली सातारा स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता निविदा प्रक्रियेमध्ये अडकली आहे। त्यामुळे नालेसफाईच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे। अत्यावश्यक बाब म्हणून नालेसफाईची निविदा प्रक्रिया आचारसंहितेतून वगळली जाणार की वार्षिक एजन्सीद्वारेच नालेसफाई होणार, याकडे संपूर्ण सांगली, मिरज आणि कुपवाड येथील नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे।